नमस्कार. भाजपमधल्या घराणेशाही सांभाळणाऱ्यांनो सावधान. सावधान यासाठी म्हणतोय की भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदींनी परिवारवाद म्हणजे घराणेशाही संपविण्यासंबंधी पुन्हा एकदा स्पष्टपणे मुंबईत आणि नाशिकमध्ये सांगितलेलं आहे. वारंवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत बोलत असतात. जेव्हा पंतप्रधान घराणेशाहीवर बोलतात तेव्हा मीडियातून वेगवेगळ्या पक्षातल्या घराणेशाहीविषयी चर्चा करून मोदींनी यांच्यावरती अटॅक केलाय असं सांगितलं जातं. म्हणजे मोदी म्हणाले की आता गांधी नेहरू घराण्यांची घराणेशाही संपणार. मोदींनी सांगितलं की आता पवारांची घराणेशाही संपणार. मोदींनी सांगितलं आता ठाकरेंची घराणेशाही संपणार. मोदींनी सांगितलं आता मुलायम सिंग यादवांच्या घराण्याची घराणेशाही संपणार. मोदींनी सांगितलं की लालू प्रसाद यादवांच्या घराण्याची घराणेशाही संपणार. हे सगळं खरं असलं तरीही महाराष्ट्रातल्या घराणेशाहीवर, त्यातल्या त्यात भाजपच्या घराणेशाहीवर भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेणार हे बघणं देखील आवश्यक आहे. हे आहे यासाठी की जेव्हा आपल्या देशाचा पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचा नेता, आपल्या सगळ्यांचा प्रमुख एखादी गोष्ट संपविण्यासंबंधी बोलत असतो तेव्हा आपल्याच पक्षात जेव्हा या गोष्टी असतात तेव्हा त्याच्याविषयी काय करायचं याबाबत स्पष्टता झाली पाहिजे. म्हणूनच भाजपतल्या घराणेशाहीवर काय करणार या संबंधीच्या काही स्पष्टता होणं आवश्यक आहे. अनेक जिल्ह्याच्या मध्ये भाजपमध्ये ही घराणेशाही आहे. म्हणजे बोलल्या गेलं की भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे स्वतः आमदार व्हायचे, मंत्री व्हायचे, विरोधी पक्षनेते व्हायचे. एकनाथ खडसेंच्या सुनेला खासदार केल्या गेलं. त्यांची मुलगी आता वेगवेगळ्या राजकीय पदावरती आहे. त्यांची पत्नी राजकीय पदावरती आहे आणि भाजपमधल्या नेत्यांच्याकडून खडसेंच्या वेगवेगळ्या राजकीय पदावरती भाष्य केलं जातं. चला ठीक आहे, खडसेंच्या या वेगवेगळ्या राजकीय पदावर भाष्य करणारे आणि खडसे तर बाहेर निघून गेले. आता खडसेंचा विषय संपला. आता अनेक लोकांच्या विषयी बोलायला पाहिजे. पहिल्यांदा मी नगर जिल्ह्याचा विषय घेणार होतो, पण उगाच मी नगर जिल्ह्यावर मुद्दाम बोलतो, मला विखेंचा राग आहे अशा अर्थाच्या काही लोकांचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विखेंना आपण जरा नंतर घेऊया. काही आधी घराणे बघूया, आधी काही घराणेशाही आहे ती तपासून बघूया. काय आहे की जालना जिल्ह्यामध्ये भाजपचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार आहेत जालन्याचे, केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यासोबत त्यांचे चिरंजीव संतोष दानवे आमदार आहेत. त्यासोबत त्यांच्या एक दुसऱ्या कन्या भाजपच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. दुसऱ्या कन्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडूनच आमदार होण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे या सगळ्या प्रकाराला आपण बघितलं तर रावसाहेब दानवेंच्या घरात सध्याच्या काळामध्ये निवडणुकातली 3-3 तिकीट देण्याचा प्रसंग येऊ शकतो. त्यामुळं रावसाहेब दानवेंना ही घराणेशाही चालविण्याची परवानगी भाजप देणार आहे का? त्याच जालना जिल्ह्यामध्ये बबनराव लोणीकर आणि त्यांचे पुत्र, म्हणजे तो जो मध्ये डीसीसी बँकेचा वाद झाला, व्हाईस चेअरमनशिप मुलाला देण्यावरून जे काही बिगडफेक झाली सगळा प्रकार, त्यामध्ये बबनराव लोणीकर आमदार आणि त्यांचे चिरंजीव जे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत राहुल लोणीकर, यांनाही तशी संधी मिळणार आहे का हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. नगर जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे. नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील मंत्री आहेत, त्यांचे चिरंजीव सुजय खासदार आहेत. विखे पाटलांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या हातात साखर कारखाने आहेत, त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. आता उद्याच्या निवडणुकीतही सुजय विखे यांना लोकसभेचं तिकीट, आमदारकीचं तिकीट राधाकृष्ण विखे यांना, जिल्हा परिषदेचं तिकीट त्यांच्या पत्नीला भारतीय जनता पार्टी देऊन आपल्यातली घराणेशाही कायम ठेवणार आहे का हाच माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. आणि असं जर असेल तर भाजप घराणेशाहीला पुढे नेत आहे हाच संदेश आहे. हिना गावितांच्या विषयात काय? हिना गावितांचे वडील राज्यात मंत्री, आमदार, हिना गावित खासदार, ज्यांना बाहेरच्या पक्षातून आणण्यात आलं आहे, त्यांनाही अशीच संधी मिळणार आहे का हाच मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो.
नवी मुंबईतही नाईकांच्या परिवारात अशा स्वरूपात घराणेशाही चालवली जाणार आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. तरी काही नेत्यांच्या बाबतीत बरं आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या घराण्यातील कोणीही सत्तेत येणार नाही हे स्पष्ट आहे. चंद्रकांत पाटलांच्या घराण्यातील कोणीही सत्तेत येणार नाही हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. सुधीर मुनगंटीवारांच्या बाबतीतही असंच म्हणता येऊ शकेल. बावनकुळेंचे चिरंजीव राजकारणात येण्यासाठीचे प्रयत्न करतायत, त्यांना पक्षात किंवा आणखी कुठे संधी मिळणार आहे का, इथेही घराणेशाही चालणार आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. नारायण राणेंच्या विषयामध्ये आपण काय करणार आहोत. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत, दुसऱ्या चिरंजीवांना खासदार व्हायचं आहे, आणखी एका चिरंजीवांना आमदार आहेत, ते त्यांनाही अशीच संधी पुन्हा मिळणार आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतो. जिल्हा कोणताही असो, म्हणजे अगदी आमच्या बीड जिल्ह्यात सुद्धा लोक म्हणतात ना, बीड जिल्ह्यात जरा वेगळा नियम लावला जातो, का कोणाच ठाऊक मला कळत नाही. बीड जिल्ह्यामध्ये भाजपत सुद्धा वेगवेगळे निष्कर्ष आणि नियम असतात. मध्ये मी एका ठिकाणी बोललो की गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला साखर कारखाना जेव्हा लिलावात निघण्यासाठीची नोटीस निघते, तेव्हा मी संजय राऊतांच्या सारखं एक विधान केलं होतं, पेढे वाटा पेढे. गोपीनाथ मुंडेंचा कारखाना लिलावात निघतोय तेव्हा मला एकाने पटकन सांगितलं की आपली एक बँक बुडण्याची शक्यता आहे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेसारखी, त्याचा विचार झाला पाहिजे. माझ्या मनात प्रश्न आला, किल्लारीच्या साखर कारखान्याला पुन्हा एकदा कर्ज देऊन उभा राहू न शकणाऱ्या कारखान्याला उभा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपवाल्यांनी कोट्यावधी रुपये किल्लारीत तसेच टाकून दिले, त्याच्याविषयी कोणी चर्चा करणार नाही. पण वैद्यनाथला म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी, अटलजींनी परवानगी दिलेला, प्रमोद महाजनांनी मोळी टाकलेला, सुषमा स्वराज यांनी बॉयलर अग्निप्रदीपन केलेला, लालकृष्ण अडवाणी यांनी एकदा मोळीत टाकलेल्या कारखान्याला बंद करताना जो भाजपचा पहिला सशक्त कारखाना होता, त्याची विक्री होताना भाजपच्या जुन्या लोकांना दुःख वाटणार आहे असं म्हणाल्यावर सुद्धा, जाऊ दे त्यावर फार नको बोलायला, कारण पुन्हा माझ्यावर पंकजा मुंडेंचं समर्थन केल्याचा आरोप केला जातो. मी घराणेशाहीवर बोलतोय. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावरती काय निर्णय घेणार, कारण प्रीतम मुंडेंना की पंकजा मुंडेंना असं विचारल्यावर भाजपातून एक शब्द नक्की वापरला जातो की पंकजा की प्रीतम हा निर्णय घ्यायला हवा, कारण मोदींनी घराणेशाहीचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा माझं स्पष्ट विचारणं महाराष्ट्र भाजपला आहे, आपण तोच निर्णय जो मुंडेंना लावणार आहोत तो विखेंना लावणार आहोत का, तोच निर्णय दानवेंना लावणार आहोत का, तोच निर्णय लोणीकरांना लावणार आहोत का, तोच निर्णय गावितांना लावणार आहोत का, तोच निर्णय राणेंना लावणार आहोत का, प्रत्येकाच्या बाबत हाच निर्णय लागणार असेल तर ठीक आहे. भाजप आपल्यातल्या अंतर्गत घराणेशाही सोबत कसं वागणार आहे हे जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे. मला वाटतं भाजप लोकसभा निवडणुकीच्या आधी या सगळ्या घराणेशाहीच्या मुद्द्यांची स्पष्टता करेल, एवढी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. नमस्कार.